औचित्यवाडी. वामे नाही ऊन झालं. हा ना अरे सदा भाऊ गुन्हा तानाचं काय हो उन्हात आणायचा आपल्याला कोणतं काळ पडत आहे अण्णा. ओरिजिनल कलर आहे. उन्हाचा काय फरक आहे आपल्याला. मी जेवलो चक्कर मारून आलो थोडं म्हणलं 5-25 पावलं चालून आलो. आणि तुम्ही आराम नाही करीत काय उन्हाचं? नाही करीतो पण आता आराम करून आलोय मी. हा काय मी सकाळी थोडं 2 घास खाल्ले का लगेच लावून होतो. मग दिवसभर आपलं फिरतो इकडे तिकडे. हा पण ते मध्ये झाले तर म्हणलं काय नाही काय मी बरं आहे माझं बी. तुमचं बरं आहे. काय करतात? माझं बरं आहे. बरं नसायला झालंय काय काय असंच आपलं जेवलो. मी बी असं झालो म्हणले चला अण्णा असते माराव जेव्हा भावाच्या 2 गप्पा आपलं त्याच्यामुळेच आलो. बाकी काही काम नाही. जेवलो आणि बसलो होतो म्हणलं तर साधा भाऊ म्हणलं तुम्ही आले मग आता जाऊन आराम करायचा होता ना. ऊन आहे तुम्हाला दुपारी मला झोपच येत नाही. झोपच उडाली माझी. आता रात्री 1-2 तास झोपतो. आपल्या टिटीवनी डोळे उघडेच. असं आहे नाही का? बाकी काय ठीक आहे सगळं आता ठीकला मी कुठं होतो बॉर्डरवर तेव्हा पहलगामला गेलो होतो काय मी. इथंच ठीकला काय तसं काय नाही तसं आता मी पण असंच आहे म्हणलं गरम आहे. आता मग चालले काय तुम्ही? नाही कुठं नाही घरी नाही घरी जायचंय पण आता लय तसं ऊन आहे बर का. नानी लय ऊन झालंय. चहा नका ठेव आपलं आहे ना थोडं सरबतच घेऊ. नाही पण ऐक ना ते लिंब नाही गड्या पण सरबताला. आहे 1-2 लिंब आहे ना. अरे मी देऊन टाकले ते शेजाऱ्याला. कधी दिले? नाही लिंब नाही काय नाही काय ना उन्हाचं काय सरबत काय सरबतानी काय उलट्या होत्यात का काय. चहा नको मी सरबत म्हणलं अण्णा. लिंब नाही म्हणलं आता मी म्हणलं सदा भाऊ काय आता ऐकत नाही. पण ऐका ना सरबत नकोच करू कारण लिंबू नाही साखर नाही. आणि तुम्ही मी काय म्हणतो माहिती का? मी काय म्हणतो थोडी साखर आणि चिमूटभर मीठ. नसलं लिंबू तर नसलं ते निलय तोंडा बाट पाडत आहे. बसू द्या आणते. बरं नको का? संध्याकाळी चक्कर मारायला आले ना मग चहा घेऊ आपण. आता तसं केलं. चालतंय जा घरी आराम करा. मला घरी करमतच नाही त्याच्यामुळे तर आलो होतं. बाकी नानी बस तुम्ही आता आराम करीत. तुम्ही बसा आपलं बसू आपण थोडं. या संध्याकाळी आता नको सदा भाऊ अंग दुखात बरं संध्याकाळी अंग दुखात आहे. मी म्हणलं अंग चेपून घेतो जरा. अहो त्यांना कुठे चेपायला लाविता. नानी दाब न बसायचा मी चेपून देतो. चला झोपाई द्या. एवढस पाय दिला ना पाठीवर तरी ओरडते. आराम करा. हा मी जाऊ दे मी आराम करतो. तुम्ही संध्याकाळी आले चहा दे बर का. पण नानी पाय नका देऊ. हाताने दाबा. पहिलवानकीचं शरीर आहे. गेल्या कुस्त्या आता हाडच यांची ठेसूळ झालेत. पायाचं नाही रक्षण व्हायची. आपल्या हातानेच हे करा. बरं हा करतो मी आराम करतो. हा आराम करा. येऊ का मग? हा तुम्ही जा घरी. अण्णा काय राहिलं? मला काहीतरी पडल्यावर वाटलं माझ्या खिशातून. काय पडायला शब्द सोडून काय आहे तुमच्या? शब्दच पडले असते म्हणलं नको पडायला. आपला शब्द लाग मोलाचा आहे. जाईन पायदळी. नाही काय नाही काय नाही ना. सदा भाऊला असं करून पटवलं नाही माहिती काय चाललंय. डेपोटी काय चाललंय बस काय पाणी काय आता उन्हात आताच पेलोय. चाललंय का डेपोटी? नाही कुठं चाललंय तुम्हाला न्यायला आलोय. कुठं? ग्रामपंचायतला जायचंय आपला. येणार BDO साहेब येणार आहेत. नाही नामदेव आज अंग भरून आले गाड्या.
तू तिकडे चालला काय लगेच चाललंय. चालला नाही नाही अजून अर्धा तास टाइम आहे अर्धा तास जाऊ ना आपण जाऊन दे. हा. खरवस केलंय थोडं ए नको खरवस काय आला ते व्यायाम करते ते ढेर वाढत चालली नको काय नको जा बाबा जाऊ दे तू अगोदर जाऊ बस खरवस केलाय काय हा त्याला खाऊ आज दे ना थोडा नको नको तू ऐक जरा उन्हाळ्यात नको म्हणतो हा खरवस जा बाबा जा. बस ग्रामपंचायती जाऊन ती बसू दिली अकराला काय तुम्ही पण नाही, काय तर चला ना तुम्ही पण नाही बा दुखत आहे अण्णा विचार काम सगळे ना बा नको गड्या नामदेव तब्येत नाही राव बरी चालला तू जाऊ अर्धा तासाने आपण अयो कम काय गेला मला बिले असता. कंटाळा येतात हा? गेला असता पण मी नानी- काय बा, मला जातो, याद हे झालं माणूस बघा. नाना माणूस गाणं झालाय नुसतं जाऊ का नाही, जाऊ नाही, का म्हणते जाऊ दे. त्याच्या कामात जातो. असेल बरं नाम द्या हा. ज्यांनी व्यस्त असावं कामात काय हो काय चाललं तुमचं आलं त्याला काय? तुम्ही पळून लावून राहिले ते सदाभाऊ आले त्यांना पाठवलं डेप्युटी आले त्यांनाही पाठवलं अण्णा अण्णा हा काय ऊन पडलंय हा खरं ऊन आहे गड्या तू कमून उन्हात आणा झाला भाऊ सावली दिसली म्हणून हाईत बसले चला बसा म्हणलं हवा लागते गाडी आहे तुमच्या इथं काय पाणी नाही आणू का सांग? नाही पाणी- बस तू होतं काय दुसरं चालत आहे जाऊ दे काय उन्हात आणायचं घराने बसायचं ज्या त्या सावलीत ये एक झालं का दुसरं आहेच बुवा काय अण्णा कळलं? काय चाललंय तुमचं आणा नानी थोडं पाणी मला आणा तू तहान लागली का तुला किती उन्हात ना आलो मी नको नको बसू दे तिलाही बसू दे आणि तू घरी जा सावलीला पाणी बिणी पे तुझ्या घरी जाऊन जा ना बाबा काय झालं अण्णा नेमकं काय नाही, बसलंय उन्हात- लेकरं उन्हात आणायचं तर तुम्ही नानी आणा ना पाणी अण्णा म्हणून राहिले अंग भरून आलंय जरा आराम करायचा थोडं कसकस आली आणि उन्हात तानाचं हिंडू नाही आजारी पडशील दुखण्या पाण्याचं घरी जा आराम कर भाऊ मी हो लय ऊन आहे अण्णा मी घरी जात नाही आपण दोघं इथंच पडू अण्णा नानी चटई आणा आम्ही दोघं इथंच पडतो नको येड्या तू जा राव काय आज काय काय एवढं उन्हात आणायचं कुठं पाठीचं म्हणा आणि सांगा बरं आणणार तुम्ही अहो, किती ऊन किती आहे ऊन बाहेर. पडलंय इथं चटई आणा आम्ही इथंच पडू दोघं तू उशा पण आणा. काय डोक्यावर पडेली का मी म्हणतो कोणी आलं का नुसतं पाणी आणू का चहा आणू का सरबत आणू अहो, का आता एवढं ऊन पडलं बिचारे आले सावलीला तर द्या ना पाणी बिनी जाऊ ते जाईन त्याच्या घरी करी आणा म्हणतोय जय जा तू अण्णाला काय झालं? कळलं मग का? काय नाही नाही, काय झालं नाही हो तुम्ही जा, 2 मिनिटं कोणी मी बोलतो. ऐकतात माझं जा आणू तुम्ही का जा पाणी आता तरी आणू का पाणी आणा आणा तुम्ही नानी आणा पाणी तुम्ही जात अण्णा काय चाललंय काय कुणीकडे काय काय कुठे काय हा? हा, कुठे काय नाही 90 आणली चला ना म्हणून नानीला काढून दिलंय मी चला नको नको ऊन झालं भाऊ त्याला काळ चालला लागल नको हे काही काय काय होतंय? हे गप्प आहे. काही नको भाऊ मला नको काय दावतो चला ना तुझा आराम कर उन्हाचं झोप जरा जा बाबा घेतली असते उलशी नको उलशी नको काळ चालला लागत अहो काही नाही माफ कर जा भाऊ हो जा बर्फाची बाटली आणली गार एकदम जीवाला असं गार वाटत ना अण्णा चला काय नको ते ना का श्यामात जात उठ उठ जा. बघा आणलं नानी पाणी मला प्यायला काय काय कोणी चालले अण्णा काय नाही काहीच नाही जेव्हा मला बी काय कळलं नाही. काय अण्णा काय कळा ना बा खरंच दुखतं होय तुमचं मग अंग भरून आले माझं कसं झाले चला बरं दवाखान्यात जाऊ नाही नको दवाखान्यात नको नको मी आराम करतो तुझा नानी दवाखान्यात जाऊ ना चला तू ना जा. नको नको तू जा ऊन ये जा तू बरं शामराव जाऊन द्या पडू द्या त्यांना अण्णा नानीची परवानगी घेऊ का परवानगी नको भाऊ तू ही रवानगी कर उन्हा तानाचं जाऊन झोप तू जा जा बरोबर श्यामा जा जा माफ कर हे भाऊ जा श्यामा कशाची परवानगी रे भाऊ? ते काय आहे नानी सुरेखाला ते उमराच्या दोडाची भाजी लय आवडती ते अण्णाला माहिती आहेत कोणत्या उमराच्या दोडाची झाडं चढायचं होतं उमराच्या ए अरे जायला राव श्यामा तू काही बेरमानी कर जा बरं भाऊ तुला जा अरे अरे, काय तापराव तू उमराच्या झाड दोडे आहे बरं अण्णा चढणार होय झाडावर आता त्यांना- काय श्यामा जा तू तुझं मेहरबानी कर जा श्याम हो जा हे काय व्हायचा राव आज याक झालं का दुसरं हे बरं, बरं. लय भा नाही. हट. अन्नाचं काय बरं मी काय म्हणते खरंच दुखतं काय तुमचं अरे कशाचं दुखाचं काय आणि काय बाबा तुला तर काही कळा नाही एक गेलो का दुसरे ते या बाबा 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 काय भाऊ जालू तू आता काय म्हणजे अण्णा किती ऊन झालंय एखादा माणूस उन्हात तर फाडून लायला करून मारायला बसले भाऊ काय अण्णा ऊन झालं मग उन्हात कशी लिहिलं रे उन्हा कामी नानी आता कामाला जायचं मग एका जागेवर बसून काम करा यो यो नाही असाच लगी नाही तुला उन्हात आणायचं तू या घरी जा आराम कर पाणी पे कायला दुसऱ्याला त्रास देतो तुझ्या लिंदर हे काय लोकांचं घरी का अण्णा नाही नाही मला सांगा हे लोकांचं घरी आपलंच आहे ना बघ नानी काय बोलत तिथं अण्णा अरे पण उन्हात आणायचं कशाला हिंडतो तू
अरे नानी काम आहेत आता काम केलं तर पोटाला खायला भेटेल ना कशाला इंडती म्हणजे जाऊ दे आता एक काम कर माझं आई घरी जा पाणी पे आराम कर आणि तिथं निवांत पडून राहा सावलीला पडत अरे इथं होत काय तू लय ताप आहे राव काही पेतो काही खातो उन्हात आलाच हिंडतो याला चक्कर नाही यायची तो काय होईल जा कुठं जा जाऊ घरी. नाही नाही काय सांग जायला ए, अण्णा, कुठं जाऊ मी सांगा तुझ्या घरी जा ना भाऊ अहो अण्णा माझं घरी ना सापार आहे त्याच्यात लय गरम होतं तुमचं कसं स्लॅब आहे मी तर झोपत ना स्लॅब मध्ये काय होईल झोपलेली नको मेहरबानी कर न जालून तुझ्या पाया पडू का भाऊ जा उन्हा तानाचं लेकरा घरी जा पाणी पे झोप आणि तू पहिला जा एवढं पाणी पी आणि अण्णा म्हणतात ना तर जाय घरी जाऊन आराम कर. बरं वाटलं भाऊ अण्णा हा, जा आता नानी चालला का नानी तो पाणी दिलं म्हणून या अण्णाला एक खंडूसा झालाय जा 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 चालला जा, नाही, जा- नाही, जाऊ दे त्याला तू एक काय राहू भामे जा जा भाऊ जा घरी आराम कर जा नाही मी ड्रेस होतो काय तुम्हाला बरं, जा. बसलो का अरे अन्नच दुखतंय थोडं म्हणून ते म्हणू राहिले की घरी जा त्यांना आराम करायचा. हा मग त्यांचं दुखतंय नानी मी करीन इथं ना आराम त्यांचं दुखतंय मग मी काय त्यांना त्रास बीस देतो का काय नेमकी काय आहे काय कुठं काय नाही भाऊ अरे मग मागून काय करता अरे भाऊ तू या पाय पडू का जालिंदर तू शान पोरग आहे शान आहे हुशारी लेकरू जा घरी पाणी पे आराम कर सापरात जा जा चालू नको चिडायला लावू. जाय जाय मग. अरे माय एक तर दुखात आहे अंग आज सकाळपासून ए, मला नाही, लय नाही. बोर झालाय तू भाऊ. म्हणती ना म्हणून जातोय ही म्हातारा लय खडूस आहे का बघ आता अरे हा? दुखत आहे त्यांचं म्हणून चिडले. हा दुखत आहे तर घाल फ्रीज मध्ये केला भाऊ त्याच्या आल्यावर तू माझ्यावर का म्हणून चिडू राहिले पण अग तू म्हणली पोटात आग होती तुला एवढ्या प्रेमाने आईस्क्रीम आणली फाट्याहून म्या म्हणलं तू खाशील तू या आलं का गेलो भाऊ तो आला का ह्यो तू चालूच चहा करू का सरबत करू का एवढ्या प्रेमाने आणली सर बघ तुला ह्यो का आईस्क्रीम बया, मला आईस्क्रीम आणली वय काय झालं आता. अरे ते हिरगाळ राव तुला म्हणून मी ताप करीत होतो जा प्रत्येकाला जे काढून देत होतो ना ते त्याच्यासाठी तू पगोळ आणि त्याच्या पायी झालं वाटोळ आता तिथं सगळी वितळली. मग काय करणार आता तुला ते कळतच नाही बाबा का ही वितळलेली मला नाही खायची अशी खात नसते मी. नको खाऊ भाऊ आपण हे काय करावं एवढ्या प्रेमाने आणलं याला काढून दे त्याला काढून दे काय अहो. प्रयत्न चालू आणि तू सरबत करू का चिक आणू का पण मी काय म्हणते तेव्हाच द्यायची ना आईस्क्रीम खायला त्यांच्या समोर खाल्ले असते काय झालं असतं. तुला एकटीला बाकीच्या तोंडा पाहिजे तुया काय बावळाट बाई आहे काय तू तू काय बी तू असंच आहे काहीतरी तिसरा काय उद्योग बाई पाहिजे. एवढ्या दिवसांनी आणलं एवढ्या प्रेमाने आणलं ते बी नशिबात नाही. त्यो आला कान त्यो आला कान थांब अन थांब गेलं पगळून आईस्क्रीम राहिले सगळे सगळे लय गोळ्या मिळाले आले हो. आला सगळेचे सगळे आले. चालली होती गपचिप गपचिप आईस्क्रीम चालली होती आईस्क्रीम खाता नसेल आली डायरेक्ट पियावाच लागली असेल. शामराव मजा बघा ना आपल्याला कटून द्या करता मी आलो तर मला म्हणले डेपुटी चालले काय मला हसायला बी येत होत मला तर हाकलून दिलं मला म्हणले, "निघ." आणि मला तर झोपूच नाही दिलं आणि मला तर माहितच नाही अण्णाने आईस्क्रीम आणली. माहिती का नानी आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो बरं. आणि नानाने काहीतरी गपचिप घेतला अण्णाने काहीतरी गपचिप घेतलं म्हणलं, काय घेतो कडे म्हातारा आणि आम्ही म्हणतो राव चहा आला या काहीतरी थंड घ्या म्हातारा कुठं गपचिप तुरू निघालं हा. मग आम्ही जाल्या म्हणला काहीतरी म्हाताऱ्याने चाललेले आपण गंमतच करू मग आम्ही आलो आणि आम्ही त्या दुकानवाल्याला विचारलं नेमकं काय नेलंय म्हणजे आईस्क्रीम नेली आणि मग आमच्या डोक्यात प्लॅन आला की मजा करायची डेपुटी त्याला सगळ्याला सांगितलं. तर ती जायची हिरगळून परत हो, एक पगाळली आता दोन्ही घ्या नानी दोन घास तुम्हाला बरी बाई अय्यो घ्या आता घ्या. गेली आले हो आता बघा किती भारी आहेत पण म्हातारा प्रेम टिकावलं नानानी भारी भारी मी खाऊ घालू काय म्हातारीला हे धरू. ऐका बघा नानी, प्रेम द्या गाड्या. कागदातच खाल्ले. खालचं घाला वाटीत कसं खाऊ. बरं मी काय म्हणतोय आता खाऊ दे त्यांना आपलं चला सगळे बेकारी आहेत राव यो तो लगी एकदम. पण मी काय म्हणते तुम्ही आणलेली तरी वितळी पण पोरांचं किती जीव आहे बघितलं का. खा धर खा खा हा, खा धरा खा. तुम्ही खा. आता तो जालू हे अरे काय राव हे काय का बघितलं का आता. गाडीला लावित होती चला भाऊ
याला म्हणते रोमॅन्टिक अजून म्हातारपणाला. अरे तुम्ही लयच बेकार आहेत. आम्हाला थोडे जुने दिवस आठवत होतो आम्ही आले बोलले बिलिंजर काटे अण्णा, पान पिवळं झालं पण देठ मात्र हिरवा तासाच राहिला बरं का. देटकी होईल बाई ग बाई ग. परत